जेसिका रॅडक्लिफ 23 वर्षांची मुलगी आणि ऑर्का वेल या दोघांचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। एक जेसिका नावाची मुलगी आहे, ती त्या ऑर्का वेल सोबत स्टंट करत असते, लाईव्ह परफॉर्मन्स देत असते आणि लाईव्ह परफॉर्मन्सच्या मध्ये तिला जखम होते, तिला ते वेल आहे ते पकडतं आणि मारून टाकतं। असा एक खूप भयानक धक्कादायक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय, जगभरात व्हायरल होतोय आणि त्या व्हायरल व्हिडिओला लोकांनी इतकं उचलून धरलंय की ते ट्विटर, फेसबुक आणि टिकटॉक यावर भयानक व्हायरल होतोय। इतकंच काय तर ग्लोबल मीडियाने सुद्धा तो व्हिडिओ उचलून धरलाय। आपल्याकडे तर अनेक यूट्यूबर्सने तो असा व्हिडिओ दाखवलाय आणि त्यात बरंच काय काय सांगितलंय आणि सगळं आपण बघणार आहोत काय आहे नेमकी। विशेष म्हणजे सगळ्यांनी या बातम्या दाखवल्यानंतर आम्ही हा व्हिडिओ का करतोय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मी रचना भोंडवे, न्यूज 18 लोकमतला फॉलो करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा। पॅसिफिक ब्लू मरीन पार्क नावाची एक जागा असते, तिथे जेसिका रॅडक्लिफ नावाची एक मुलगी असते, ती 23 वर्षांची असते। ही मुलगी ऑर्का वेलची ट्रेनर असते। आता सगळ्यात पहिलं समजून घेऊ ऑर्का वेल हा काय प्रकार आहे। ऑर्का वेल हे क्यूट डॉल्फिन असतं ना, ते त्या डॉल्फिन सारखं अजिबात नसतं, ते थोडंसं डेंजरस असतं। आपण अनेक प्रकारचे डॉल्फिनचे फोटो वगैरे बघतो, वेलचे फोटो, तर त्या वेलच्या फोटोमध्ये एक असं असतं बघा, त्याचं तोंड असं उघडं असतं आणि त्याचे दात जे असतात ते टोकदार असतात आणि त्याचं डोकं असं टोकदार असतं। आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो, अशा पद्धतीचं ते एक वेल असतं ऑर्का वेल। त्या ऑर्का वेलला ट्रेन करणारी ही जेसिका रॅडक्लिफ। ओके, पॅसिफिक ब्लू मरीन नावाची एक जागा आहे आणि तिथे लाईव्ह परफॉर्मन्स करताना जेसिका रॅडक्लिफ जखमी होते म्हणजे काय तर त्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये ऑर्का तिला असं मस्त अंगा खांद्यावरनं खेळवतो आणि तिला मारून टाकतो। असा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। बरं, व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसतात, म्हणजे स्टेडियम आहे, स्विमिंग पूल आहे मध्ये आणि मस्त लोक जमलेत, तिकीट काढून लोक तो शो बघायला आलेत। जसं आपण लहानपणी सर्कस बघायला जायचो, वाघ, हत्ती, मस्त सगळं सेम तसंच लोक आलेत, स्टेडियममध्ये बसलेत, तिकीट काढून बसलेत आणि तिथे जेसिका त्या पाण्यात त्या वेलसोबत खेळतीये। आता खेळता खेळता काय होतं, ऑर्का वेल तिला अंगा खांद्यावरनं खेळवत असताना मस्त असं पाण्यात बिनत जातो आणि ती जेसिका दिसते आणि मग वेल पण दिसतो। आम्ही तुम्हाला त्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट दाखवतो, तसे मस्त खेळत असतात आणि मग तो ऑर्का काय करतो, तिला असा चावतो आणि तिला खूप म्हणजे छळ करून मारतो तिला। तिच्या शरीरातून रक्त यायला लागतं, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे दिसतंय बरं का, तिच्या शरीरातून रक्त यायला लागतं आणि मग त्याच्यानंतर तिची डेथ झाली आहे, ती मृत पावली असं घोषित केलं जातं। हे सगळं बघताना आधी खेळत असताना लोक असे उभे राहतात आणि मस्त टाळ्या वाजवतात, अरे वा काय भारी मस्त खेळतायत, स्टंट मारतायत, असं तसं लोक एन्जॉय करतात। आणि जसजसं लोक बघायला लागतात की अरे हा तिला खाली खेचतोय आणि तिला जखमी करतोय आणि तिच्यात रक्त येतंय, तर त्यावेळेला लोकसुद्धा शॉक होतात। हेही व्हिडिओमध्ये दिसतंय, लोक शॉक होत आहेत, लोक बघतायत आणि त्याच्यानंतरनं ते इतकं सगळं शॉकिंग आहे की हा व्हिडिओ ग्लोबल मीडिया, हिंदी मीडिया सगळीकडे व्हायरल झाला। बरं, या व्हिडिओच्या मागे सत्य काय आहे? ब्लू पॅसिफिक मरीन पार्क नावाची अशी कुठली जागा आहे का? जेसिका रॅडक्लिफ कोणी आहे का? ती 23 वर्षांची आहे का? ती ऑर्का वेलला ट्रेन करते का? असा कुठला लाईव्ह परफॉर्मन्स झाला होता का? त्या लाईव्ह परफॉर्मन्समध्ये असं कोणी जखमी झालं होतं का जे मृत पावलंय? आणि अशी कुठली जगात कुठे घटना घडली आहे का? हे शोधण्याची तसदी कोणीही घेतली नाही। तो व्हिडिओ घेतला आणि दणादण व्हायरल करायला सुरुवात केली। असा तो व्हिडिओ फिरत 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 आमच्याकडे आला। बरं, तो व्हिडिओ बराच आधी आलाय, पण त्याच्या मागे पडताळणी तर झालीच पाहिजे ना, की व्हिडिओ खरा आहे, खोटा आहे, काय आहे। आम्ही सगळीकडे व्हिडिओ पाहिला, आम्हाला व्हिडिओच दिसला, त्याचं काय, त्याच्या मागे काय आहे, त्याच्या पुढे काय आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, कुणाला काहीही माहीत नाही। बरं, आणखी वाढीव काय माहिती आहे, व्हिडिओ जेव्हा व्हायरल केला गेला तेव्हा काही लोक कमेंटमध्ये असेही म्हणाले की जेसिका रॅडक्लिफ अरे नाही नाही ही मेली नाही आहे, हिला जेव्हा तो ऑर्का चावतो ना तेव्हा तिचे पिरियड्स चालू होते आणि मग पिरियड्स चालू असल्यामुळे तिच्या ते रक्त बाहेर आलेलं दिसलं, ती काही जखमी वगैरे झाली नाही आहे। बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्का वेल, डॉल्फिन्स हे असे प्राणी असतात, कुठलाही प्राणी ज्या प्राण्याला तुम्ही ट्रेन करता आणि
कुठलाही म्हणजे असे जे प्राणी असतात स्टंट ज्याच्यासोबत केले जातात किंवा लाईव्ह परफॉर्मन्स, विशेषतः डॉल्फिन. माझ्याही वाचनात असं आलंय की डॉल्फिन किंवा वेल हे असा प्रकार असतो की तुम्ही ज्यांना ट्रेन करता ना ते ते तुमच्यासोबत घात नाही करत. त्या कमेंट सेक्शनमध्ये अशीही लोक आहेत की नाही नाही असं होऊच शकत नाही, तिला पिरियड झाले असतील, मग असं झालं असेल, तसं झालं असेल, वगैरे वगैरे. बरं, हा व्हिडिओ लोक पाहायचे आणि व्हायरल करायचे, पाहायचे आणि व्हायरल करायचे. ह्या व्हिडिओच्या मागे सत्य काय आहे? व्हिडिओच्या मागे वन लाइनर सत्य हे आहे की व्हिडिओ AI जनरेटेड आहे. डीपफेक AI जनरेटेड असा हा व्हिडिओ बनवलेला आहे. कितीही धक्कादायक, कितीही खरा हा व्हिडिओ वाटत असला तरी हा व्हिडिओ फेक आहे. जेसिका रेडक्लिफ लाईव्ह परफॉर्मन्स देणारी, ऑर्काला ट्रेन करणारी मरीन ट्रेनर अस्तित्वात नाही. जेसिका रेडक्लिफ नावाची तरी नाही आहे अस्तित्वात. बरं, ब्लू पॅसिफिक मरीन पार्क अशा नावाचं कुठलंही लाईव्ह परफॉर्मन्स असणारी जागा अस्तित्वात नाही. ग्लोबल मीडियाच्या नुसार हे दोन्हीही गोष्टी अस्तित्वात नाही आहेत. व्हिडिओ जर नीट बघितला तर व्हिडिओ तुम्ही कसा ओळखणार की हा AI जनरेटेड आहे? तो व्हिडिओ तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे, आम्ही स्क्रीनशॉट देतोय. इंटरनेटवर जाऊन तो व्हिडिओ नीट बघा. तो व्हिडिओ प्रचंड अननॅचरल आहे. डिजिटल मॅन्युप्युलेशन त्यात केलं गेले, डीपफेक आहे हे कळून येतं. व्हिज्युअली खूप अननॅचरल गोष्टी आहेत. म्हणजे आपण नॉर्मली तुमचं ऑब्झर्वेशन जर चांगलं असेल तर तुम्हाला त्या दोन व्हिडिओचा फरक कळतो. म्हणजे एक नॉर्मल व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये जेसिका रेडक्लिफच्या खूप अननॅचरल गोष्टी आहेत. दुसरं म्हणजे सिंथेटिक ऑडिओ. म्हणजे काय? कृत्रिम ऑडिओ. म्हणजे आपण एखाद्या प्रेक्षकांच्या टाळ्या आपण ऐकतो, तुम्ही जर नीट लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला टाळ्या ज्या असतात त्या सुरात ऐकू येतात. तसं होत नाही. इथे टाळ्यांचा आवाज, बॅकग्राऊंडचा आवाज सगळं वेगळे, काहीही यात नीट नाही आहे. तिसरं म्हणजे फिक्शनल सेटिंग. फिक्शनल सेटिंग म्हणजे काय? सगळं काल्पनिक आहे. जेसिका रेडक्लिफ नावाची मुलगी नाही आहे, ती 23 वर्षांची नाही आहे. ऑर्कावेल नावाचा प्रकार आहे पण तो जेसिका रेडक्लिफच्या रिलेटेड तर नक्कीच नाही आहे. ही मुलगी असू शकते पण ती मरीन ट्रेनर नाही आहे. पॅसिफिक ब्लू मरीन पार्क नावाची जागा अस्तित्वात नाही आहे. लोक व्हिडिओ घेऊन व्हायरल करत आहेत आणि त्याच्यावरती त्या मुलीचं नाव पण देत आहेत आणि त्या जागेची माहिती पण देतात की इथे इथे हे घडले, पण ते दोन्ही अस्तित्वात नाही आहे. मग आता कुठलाही व्हिडिओ व्हायरल करताना काय करायचं? सगळ्यात पहिले तर व्हायरल करताना 10 वेळा विचार करायचा. आपण आपल्या जनरेशनचे लोकांसोबत तर चल जात आहे भाई, पण जे आपल्या आईवडिलांची जनरेशन आहे किंवा आपल्या आजी आजोबांची जनरेशन आहे ते लोक ह्या गोष्टी खूप सिरियसली घेतात. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करताना 10 वेळा विचार करायचा. लहान मुलंही असतात, लहान मुलंही व्हिडिओ बघत असतात. त्या व्हिडिओमधून रक्त येतंय, ती मरतीये, कशाला? काही गरज नाही आहे. आधी नाही तुम्हाला कळतं ना AI जनरेटेड व्हिडिओ, तुम्ही ते जागा सर्च करा, ती जागा खरी आहे का, त्यावरूनच तुम्हाला तो व्हिडिओ कळतो. पहिली स्टेप झाली, तेही नाही कळलं, व्हिडिओ नीट ऑब्झर्व करा. तुम्हाला व्हिज्युअली काहीतरी डिस्टर्बिंग वाटतं, तिथेही ते कळतं. तेही नाही कळलं, तुम्ही ऑडिओ नीट ऐका, तेही तिथूनही तुम्हाला ते कळू शकतं. बरं, सगळ्यात वाढीव म्हणजे लोकांनी हे व्हिडिओ तर व्हायरल केलेत. त्याच्यानंतर 23 वर्षाच्या जेसिकाची कुठून तरी मुलगी पण आणली आहे त्यांनी. यूट्यूबर्स आपल्याकडेच असे बरेचसे ज्यांनी त्याची मुलगी पण आणली आहे आणि ती मुलगी मग त्या स्विमिंग पूलच्या इथे उभं राहून त्या ऑर्काला म्हणते की मी तुला समजू शकते, माझं पण माझ्या आईवर फार प्रेम होतं, वगैरे वगैरे. असंही लोकांनी केलेलं आहे आणि हे खूप डेंजरस आहे. कारण की पुढे असे खूप व्हिडिओ येणार आहेत AI जनरेटेड डीपफेक जे आपल्याला फसवू शकतात. आपण फसायचं नाही, आपण व्हिडिओ व्हायरल करायचा नाही, आपण शपथ घ्यायची, आपण क्रॉस चेक केल्याशिवाय काहीच व्हायरल करायचं नाही. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. AI जनरेटेड कुणी खूप एक्सपर्टही असू शकतं जे आम्हाला सांगू शकतं कमेंटमध्ये की AI जनरेटेड आणि फेक व्हिडिओ कसे ओळखायचे. प्लीज कमेंटमध्ये सांगा, लोकांना सांगा की यार असं नका करू, असं ते तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित ओळखू शकता. कमेंट करून सांगा. या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला होता का जेसिकाचा तेही सांगा. आणि News18 लोकमत बघत राहा, आम्हाला फॉलो करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.